नमस्कार. चला, आज आपण लहान मुलांसाठी तयार केलेल्या एका जबरदस्त संपूर्ण आठवड्याच्या अभ्यासक्रमावर एक नजर टाकूया. हा अभ्यासक्रम फक्त चांगल्या सवयीच नाही, तर सुरक्षितेचे अत्यंत महत्त्वाचे धडेसुद्धा देतो. बघूया तर, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक आठवडा कसा एक मजबूत पाया घालतो. हा अभ्यासक्रम म्हणजे एका प्रवासासारखा आहे, ज्याची सुरुवात होते स्वतःपासून आणि मग तो हळूहळू समाज आणि वैयक्तिक सुरक्षितेपर्यंत पोहोचतो. चला तर मग या 4 मुख्य विभागांमधून जाऊया आणि बघूया की प्रत्येक दिवशी मुलांना काय खास शिकायला मिळतं. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात होते स्वच्छतेच्या अगदी मूलभूत संकल्पनांपासून. पहिल्या 2 दिवसांचा सगळा भर हा वैयक्तिक आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या स्वच्छतेवर आहे, जे खरं तर एका निरोगी आयुष्याचा पायाच आहे. सोमवारचा दिवस पूर्णपणे वैयक्तिक स्वच्छतेवर केंद्रित असतो. सकाळी मुलांची नखं, केस, कपडे तपासले जातात. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे दात घासण्यासाठी ब्रश का वापरायचा किंवा अंघोळीसाठी साबण का महत्त्वाचा आहे, हे त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवलं जातं. पण यातलं सगळ्यात मोठं आव्हान काय असेल, तर ते म्हणजे जंतू ही संकल्पना समजावून सांगणं. जी गोष्ट डोळ्यांनी दिसतच नाही, ती मुलांना कशी समजावणार, नाही का? आपल्या हातांवर, नखांमध्ये असलेले जंतू आजार पसरवतात, हे त्यांना पटवून कसं द्यायचं? आणि यावर बघा किती हुशार उपाय शोधला आहे. जंतूंचा प्रयोग. एका मुलाच्या हाताला ग्लिटर लावून जेव्हा त्याला दुसऱ्याला स्पर्श करायला सांगितलं जातं, तेव्हा काय होतं? ते ग्लिटर सगळीकडे पसरतं आणि मुलांना प्रत्यक्ष दिसतं की अरेच्या न दिसणारे जंतू असेच एकाकडून दुसऱ्याकडे जात असणार. ही खरंच एक अशी शिकवण आहे जी ते कधीच विसरणार नाहीत. मंगळवारी मग लक्ष वैयक्तिक स्वच्छतेकडून पुढे जातं, ते म्हणजे परिसर स्वच्छतेकडे. मुलांना ओला आणि सुका कचरा यामधला फरक शिकवला जातो. हिरव्या डब्यात ओला कचरा म्हणजे भाज्या फळांची साले आणि निळ्या डब्यात सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक. कचरा व्यवस्थापनाचा हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे. बर, स्वच्छता झाली. आता वेळ आहे सामाजिक आरोग्याची. बुधवारचा दिवस मुलांना एकमेकांशी आदराने आणि प्रेमाने वागण्यासाठी काही जादूचे शब्द शिकवतो. कृपया, माफ करा आणि आभार हे फक्त शब्द नाहीत, नाही का? हे खरं तर नाती जोडणारे पूल आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमधून आणि नाटुकल्यांमधून मुलांना शिकवलं जातं की केव्हा प्लीज म्हणायचं, चूक झाल्यावर न लाजता सॉरी कसं म्हणायचं आणि कोणी मदत केल्यावर थँक्यू म्हणून आभार कसे मानायचे. आणि ही शिकवण फक्त या 3 शब्दांपुरतीच मर्यादित नाहीये. मोठ्या माणसांशी आदराने कसं बोलावं, त्यांना अरे तुरे न करता आदराने कसं बोलावं, हे सुद्धा शिकवलं जातं. यातूनच तर मुलांमध्ये वडीलधाऱ्यांबद्दल आदराची भावना तयार होते. आता आपण येतोय या आठवड्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे सुरक्षितता. गुरुवार आणि शुक्रवार हे 2 दिवस मुलांच्या शारीरिक आणि वैयक्तिक सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करतात, जे त्यांच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहेत. गुरुवारी मुलांना घरातल्या धोकादायक वस्तूंबद्दल सांगितलं जातं, म्हणजे चाकू, कात्री, विजेची बटणं आणि आग. आणि नियम अगदी सोपा आहे. घरातल्या मोठ्यांच्या परवानगीशिवाय या वस्तूंना हात लावायचा नाही, बस. शुक्रवारचा विषय खूप संवेदनशील आहे, पण तितकाच महत्त्वाचा आहे. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श. आई जेव्हा जवळ घेते, बाबा पाठीवरून हात फिरवतात, तो झाला चांगला स्पर्श. पण असा कुठलाही स्पर्श ज्यामुळे मनात भीती वाटते किंवा अस्वस्थ वाटतं, तो म्हणजे वाईट स्पर्श. वाईट स्पर्श म्हणजे नेमकं काय हे अगदी स्पष्टपणे सांगितलं जातं. विशेषतः आपल्या शरीराच्या खाजगी भागांना कोणी स्पर्श केला आणि त्यामुळे मनात भीती किंवा घाणेरडं वाटलं तर तो वाईट स्पर्श. इथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर मुलाला कसं वाटतंय ही भावना. मग अशा वेळी काय करायचं हे मुलांना माहीत असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक सोपा 3 पायरी नियम आहे, जो प्रत्येक मुलाला माहीत असायलाच हवा. ओरडा, पळा आणि सांगा. कोणी वाईट स्पर्श केला तर जोरात नाही म्हणून ओरडायचं, तिथून लगेच पळून जायचं आणि सरळ आईबाबांसारख्या विश्वासू व्यक्तीला सगळं सांगायचं. आणि हे फक्त मुलांना शिकवून चालणार नाही. पालकांची भूमिका इथे खूप महत्त्वाची आहे. त्यांनी आपल्या मुलांना हा विश्वास देणं गरजेचं आहे. मी तुला ओरडणार नाही, हे एक वाक्य मुलांना न घाबरता व्यक्त होण्यासाठी एक सुरक्षित जागा तयार करतं. आता आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी या सगळ्या शिकलेल्या गोष्टींना एकत्र जोडलं जातं. हा दिवस निरोगी शरीर, आनंदी मन या संकल्पनेवर आधारित आहे आणि यात पालकांसाठीही खूप महत्त्वाचे संदेश आहेत. ह्या दिवशी मुलांना आरोग्याचं एक अगदी सोपं सूत्र मिळतं. चांगलं जेवण, स्वच्छता आणि व्यायाम या तिन्हींची बेरीज म्हणजे उत्तम आरोग्य.
ताडासन आणि हासासन यांसारखी सोपी योगासनं आणि मैदानी खेळ या सूत्राला प्रत्यक्षात आणतात आणि आठवड्याच्या सगळ्या शिकवणींना एकत्र जोडतात. हे सगळं शाळेत शिकवलं जातंय, पण ते तिथेच थांबून चालणार नाही, बरोबर? म्हणूनच पालकांसाठी काही खास सूचना आहेत. घरी कचरा वेगळा करणं, जादूच्या शब्दांचा सराव करणं, सुरक्षिततेबद्दल मोकळेपणानं बोलणं आणि दर आठवड्याला नखं तपासणं यांसारख्या सवयींमुळे मुलं शिकलेल्या गोष्टी कधीच विसरत नाहीत. आणि शेवटी हा सगळा अभ्यासक्रम आपल्यासमोर एकच महत्त्वाचा प्रश्न ठेवतो: आपण आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खरोखर तयार आहोत का? मुलांच्या वाढीसाठी एक सुरक्षित आणि निरोगी वातावरण तयार करण्यात आपली भूमिका किती महत्त्वाची आहे यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे.